नॅचरली जर एक भाग आपण जर समजून घेण्याचा विचार केला, जी-एफ बी-एफ असू द्यात किंवा बाहेरचं कोणतंही नातं असू द्या किंवा नवरा बायको असू द्यात, ज्या वेळेला शारीरिक संबंध होतो तेव्हा बायकांची जी विचारसरणी आहे किंवा बायकांची जी टेंडन्सी आहे, तर आपला जोडीदार आपल्याला कुशीत घेणारा, जवळ घेणारा, एक अलगत असा स्पर्श करणारा हवा असतो. पण त्या पलीकडे जर विचार करायला गेलं तर पुरुषांना मोकळीक हवी असते, एक स्पेस हवा असतो. तो दूर जातो ह्या सगळ्या गोष्टीतून. आणि मला असं वाटतं की ही गोष्ट घडते, विरोधाभास आहे याच्यामध्ये, पण मला असं म्हणायचंय, आपल्या जोडीदाराला जर आपल्याला त्या पद्धतीनं जर पुढे घेऊन जाता आलं तर ते त्या पद्धतीनं नातं घट्ट होणार असेल, तर मग ही गोष्ट आपण का समजून घेऊ नये? म्हणजे काय तर शारीरिक संबंध झाल्यानंतर माहित आहे की पुरुषाला दूर जायचंय, त्यांना सांगायचं 1-2च मिनिटं फक्त मला जवळ घ्या तुम्ही, देन त्याच्यानंतर तुम्ही झोपू शकता. किंवा स्त्री जर तुम्हाला जर सोडत नसेल, फक्त जर स्पर्शच करत असेल किंवा ती तुम्हाला फार टच करण्याचा प्रयत्न करत असेल, तर तुम्ही तिथे त्यांना सांगू शकता की मला पण थोडंसं झोपायचं आहे, थोडासा वेळ तू घे, पण त्याच्यानंतर मला तू मोकळं सोड. ही जी अंडरस्टँडिंग किंवा हे जे ह्या सेक्शुअल संदर्भातली जी काय जो संवाद आहे तो फार इम्पॉर्टंट आहे हा आपल्या पार्टनरला समजण्यासाठी.